हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? श्री स्वामी समर्थ. सकाळी छान अशी देवपूजा केली आणि लगबग होती ती बाहेर जायची. तर आम्ही सगळे छान असं तयार होऊन बसलेलो आणि खाली ओला ही बुकिंग केलेली होती. तर ओलावाल्याच्या काकांचा फोन आलेला आणि आम्ही लिफ्टमध्ये निघालो. तर सगळी छान अशी तयारी वगैरे करून घेतलेली आणि सकाळी नाश्ता हा पोह्यांचा बनवलेला. तर सगळ्यांनी सकाळी छान नाश्ता केला आणि थोडंसं नाश्ता हा बॅगमध्येही घेतलेला, कारण मुलं असले की त्यांना काही ना काहीतरी खायला पाहिजे असतं. तर आम्ही निघालो मुंबईला, जे की राणीबाग बघायला निघालेलो आहोत. तर नवी मुंबईमध्ये नुकतंच एअरपोर्ट म्हणजेच विमानतळ झालेलं आहे आणि त्याचं उड्डाणही सुरुवात झालेली आहे. तर उल्हामधून जर बघायला गेलं तर एवढ्या जवळून ते विमान दिसत होतं आणि आम्ही हे अटल सेतू जो ब्रिज आहे तो नुकताच 2024मध्ये या अटल सेतूचं उद्घाटन झालेलं आहे आणि तेव्हापासून तो चालू झालेला आहे. तर सगळ्यात मोठा हा म्हणजे भारतातील समुद्री ब्रिज जो म्हणतो, पूल म्हणतो, तो हा सगळ्यात मोठा आणि लांब पल्ल्याचा आहे. तर साधारण 21.8 किलोमीटरचा हा समुद्री ब्रिज आहे. तर खूप सुंदर ब्रिज आहे. तर तुम्हाला जर जायचं असेल तर नक्की ह्या अटल सेतूने तुम्ही जाऊ शकता. तर साधारण 6 लेन्स आहे, म्हणजे जाताना 3 आणि येताना 3, म्हणजे एका रोडवरती 3 अशा 6 लेन्स आहे आणि खूप सुंदर हा ब्रिज आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि सगळ्यात फास्ट जातं. जसं आपण मुंबईमध्ये जर बघायला गेलो तर एवढी ट्रॅफिक लागते ट्रेननी म्हणा, की ट्रेननी गर्दी खूप पुष्कळ असते आणि बाय रोडने जायचं असेल तर ट्रॅफिकही खूप लागते. तर अशा वेळेस तुम्ही जर अटल सेतू या ब्रिजने जर गेला किंवा या मार्गाने जर तुम्ही गेला तर मुंबईमध्ये नवी मुंबई टू मुंबईमध्ये जायला साधारण म्हणजे 1 तासामध्ये आरामात तुम्ही सहज जुन्या मुंबईमध्ये तुम्ही पोहोचू शकता किंवा जुन्या मुंबईमधून नवी मुंबईमध्ये सहज इझिली पोहोचू शकता. तर साधारण बाय कारने जर जाणार असेल तर त्याचा टोल हा साधारण 250पर्यंत आहे आणि प्रत्येक म्हणजे गाडीचं वेगवेगळा टोल लावलेला आहे त्यांनी. तर खरंच खूप सुंदर आणि खूप फास्ट जातं, जराही ट्रॅफिक लागत नाही. आणि आम्ही सकाळी साधारण 9च्या दरम्यान आम्ही या ब्रिजवरती होतो. तर आम्हाला उड्डाणही दिसलेलं विमानाचं. तर खूप सुंदर आहे हा ब्रिज. तर साईडनी सगळ्या जाळ्या पॅक केलेल्या आहे. या ब्रिजवरती कुठेही थांबण्याची परमिशन दिलेली नाही आहे आणि प्रत्येक म्हणजे बऱ्याच अंतरावरती साधारण 3-4 किलोमीटर अंतरावरती कॅमेरे लावलेले आहेत. तर त्यामुळे कुणीही त्या ब्रिजवरती थांबत नाही आणि सगळ्या गाड्या एवढ्या फास्ट असतात, त्याला लिमिटही प्रत्येक गाड्यांना. हा ब्रिज जुन्या मुंबईमध्ये शिवडी या ठिकाणी हा संपतो. तर भायखळा जवळच आहे. तर तिथून 5 मिनटाच्या अंतरावरतीच आम्ही भायखळामध्ये आलेलो आणि तिथेच आपलं हे राणीचा बाग आहे. तर आम्ही साधारण 1 ते सव्वा तासामध्ये इथे पोहोचलो. तर आमचं जे काही ओलाचं आपण म्हणतो ना चार्जेस किती झाले, तर साधारण आमचे 800 रुपये हे चार्जेस झालेले होते. आणि मग नंतर बाहेर तिथे सगळं जे उद्यानाविषयी माहिती होती ती सगळी दिलेली होती आणि सकाळीसुद्धा एवढी गर्दी होती. फक्त हे जे उद्यान आहे ते बुधवारच्या दिवशी बंद आहे, हेही आम्हाला तिथे गेल्याच्या नंतर कळालं. बरं झालं की सुदैवाने आम्ही या आदल्या दिवशी आलेलो. तर छान असं सगळं तिथे मॅप दिलेला आहे झूचा, म्हणजे तुम्हाला कोणत्या ठिकाणी तुम्ही आहात किंवा कोणत्या ठिकाण तुमचं बघायचं राहिलं किंवा म्हणजे सगळी इन्फॉर्मेशन छोट्या छोट्या अंतरावरती तिथे दिलेलं आहे. तर हे जे काउंटर आहे तर ते तिकीट काउंटर आहे. तर साधारण ऑनलाईनही तुम्ही तिकीट काढू शकता. तर आपण जसं म्हणतो फॅमिलीमध्ये साधारण
2 मुलं आणि पती पत्नी असेल तर साधारण त्याचं 100 रुपये तिकीट आहे आणि 11 वर्षाच्या खालील जर मुलं असतील तर त्यांचं 25 रुपयेच तिकीट आहे आणि सिंगल एक व्यक्ती असेल तर त्याचं 50 रुपये असं तिकीट तिथे आहे. तर खूप सुंदर आहे आणि बजेटमध्ये आहे सगळ्यात महत्त्वाचं. तर सगळ्यात पहिले तिथे तिकीट वगैरे काढलं जातं आणि ऑनलाईन असेल तर ऑनलाईनही तिथे चेक केलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे खायला घेऊन जाण्याची परमिशन नाही किंवा प्लास्टिक वगैरे घेऊन जायची परमिशन नाही. जर तुम्ही लहान बाळासाठी काही जर नेत असाल तर ते तुम्ही म्हणजे फ्रूट्स किंवा लहान बाळाच्या खाण्याची वस्तू तुम्ही घेऊन जाऊ शकता. इतर कोणत्याही गोष्टी तिथे अलाऊड नाही आहे. तर सगळ्यात पहिला आम्ही एंट्री वगैरे केली, बॅग वगैरे चेकिंग वगैरे केले. आतमध्ये गेलो तर आम्हाला सगळ्यात पहिल्यांदी दिसली ती तोफ दिसली. तर आम्ही राईट साईड आणि लेफ्ट साईड तर असं दोन्हीकडे कुठे जायचं ठरवलं तर म्हटलं लेफ्ट साईडने आपण गोल राऊंड मारत येऊया. तर सगळ्यात पहिला आम्ही जे बघायला गेलो तर पहिली तोफ बघितली. त्यानंतर मग हळूहळू पुढचं जे काय ॲनिमल्स आहे तर ते बघायला सुरुवात केलेली. तर सगळ्यात पहिला आम्हाला सिंह बघायचा होता, परंतु तिथे अजून आलेला नव्हता, म्हणजे कमिंग सून दाखवलेलं होतं आणि बघायला आलो ते. त्यानंतर मग इथे जे आपण म्हणतो ना अस्वल बियर, तर ते ऑलरेडी तिथे 2 सकाळी छान कवळं उन्हामध्ये बाहेर तेवढ्या त्यांना जेवढं मैदान दिलेलं असतं त्या मैदानात ते छान असं पाचोळा ते खात होते. तर आम्ही एवढे सगळे आतुरतेने सगळं छान असं बघत होतो आणि एवढे मोठे मोठे होते खरंच ते अस्वल. तर बघायलाही छान वाटलं आणि काहीतरी बघितल्यावर ना एक मनालाही आपल्यालाही छान वाटतं. तर मुलांना सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आवडली आणि काहीतरी तिथे माहिती भरपूर प्रमाणात, जसं आपण म्हणतो ना की हे उद्यान केव्हा सुरुवात झालेली, या उद्यानाची स्थापना केव्हा झालेली, किंवा इथे जे काही झाडं लावलेली तर ते झाडं कोणतं झाड आहे, कशाचं झाड आहे आणि ते त्याचा फायदा काय आहे, या सगळ्या गोष्टी म्हणजे डिटेलमध्ये तिथे दिलेल्या आहेत छोट्या छोट्या याच्यावरती. म्हणजे आपण ते झाडं कधी पाहिलंही नाही असे झाडंही या ठिकाणी आहे. तर त्यानंतर आम्ही बघायला गेलो तो म्हणजे वाघ. सकाळच्या छान कवळ्यामध्ये उन्हामध्ये वाघ छान असा स्विमिंग करत होता आणि सगळ्यांनी आम्ही एकदम जवळून बघितला. तर जवळून बघितल्यावर एवढा मोठा वाटत होता, खरं बापरे, आम्ही तर सगळे घाबरलो आणि क्षणभर असा विचार केला जर काच फुटली तर काय होईल. तर खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर तिथून आम्ही बाहेर पडलो. तर कोणत्या दिशेला जायचं हे ठरवलं. तर त्यानंतर मग आम्ही हिप्पोपॉटमस बघण्यासाठी आलेलो. तर हिप्पोपॉटमस बघायला गेलो तर ते ऑलरेडी त्या पाण्यामध्येच होते, ते काही वरती यायला तयारच नव्हते. तर आम्ही थोडंसं तिथे बघितलं आणि नंतर मग पुढे गेलो. तर पुढे सगळे माकडांचे प्रकार वेगवेगळे होते. तर सगळ्यांना छान असं खायला जे काही भाजी असतात जसे की गाजर, काकडी, टोमॅटो, गाजर यासारखे जे काही पदार्थ आहे ना, तर ते पदार्थ असे थोडे थोडे त्यांनी तिथे ठेवलेले होते आणि छान माकडं ते खातही होते. एकदम नॅचरल गोष्टी तिथे केलेल्या आहेत. जसं झाडावरती माकडांना चढायचं किंवा दोरीला जसं आपण पकडून चालतो त्याप्रमाणे सगळ्या छान अशा तिथे गोष्टी केलेल्या आहे. तर ते बघितल्याच्या नंतर मग आम्ही हिप्पोपॉटमस बघितला आणि हे झाड एक बघितलं. तर तिथे त्याचं नाव लिहिलेलं होतं, तर मला आता सध्या म्हणजे आठवत नाही. तर आम्ही एवढं सगळं बघितलं आणि ऊनही भरपूर प्रमाणात वाढलेलं होतं. तर जरा वेळ आम्ही बसून घेतला आणि त्यानंतर मग भारतातील जे काही हरिण आहे तर ते बघण्यासाठी आम्ही मग नंतर पुढे निघालेलो. तर एवढे वेगवेगळे प्रकार होते आणि त्यातले त्यात 2 छोटे पिल्ले हे छान तिथे अशी पकडापकडी खेळत होते. तर तो आनंद एक वेगळाच होता आणि आदी आणि अक्षू तर खूप सुंदर एन्जॉय करत होते. तर हरणांचे वेगवेगळे प्रकार बघितल्याच्या नंतर मग आम्ही तिथे एक
छान असं गोल सर्कलमध्ये सगळे गुलाबांचे फुलं जे आहे ना लाल कलरचे, रोज गार्डन, तर ते गार्डन होतं तर ते बघितलं. आणि अजून जे काही सांबर वगैरे असे वेगवेगळे प्रकार होते ना, तर ते सगळे आम्ही वन बाय वन, स्टेप बाय स्टेप आम्ही बघत गेलो. म्हणजे एक सिक्वेन्स ठेवलेली त्यांनी हरणांची एकाच लाईनमध्ये व्यवस्थित असं. तर सगळ्या मुलांना एवढं छान वाटत होतं. आणि त्यानंतर बघायला गेलो, आतुरता होती मुलांना, ते म्हणजे पेंग्विन बघण्याची. तर पेंग्विन बघण्यासाठी एक वेगळा कक्ष केलेला होता त्यांनी. तर तिथे आम्ही आलेलो. तो बाहेरून एकदम नॉर्मल वाटत होतं, परंतु जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो, एकदम तिथे क्लीन होता आणि नीटनेटकेपणा होता, एकदम शांतता होते आणि सगळे प्रोसेस बाय प्रोसेस म्हणजे लाईन टू लाईन सगळ्या गोष्टी एवढ्या छान फॉलो करत होते ना. तर म्हणजे असं वाटत नव्हतं की बाबा इथे काही असं एक वेगळं जत्रा भरलेली आहे, तसं जराही वाटत नव्हतं. आणि तिथे बघायला गेलो तर एवढं सुंदर आणि एवढं प्रसन्न वाटत होतं. आणि जेव्हा ते पेंग्विन बघितले ना, तर एकदम नॅचरल तिथला जे काही एरिया होता ते एकदम नॅचरल, जसं म्हणतो ना आपण बर्फात कसे पेंग्विन वरती चढता, तर तिथला एरिया कसा असतो तसं त्यांनी तिथे एवढं सुंदर बनवलेलं. पाणी एवढं क्लीन होतं आणि एवढे छान स्विमिंग करत होते ते पेंग्विन. एवढे मोठे होते म्हणजे काही वरती बसलेले होते, काही पाण्यात होते, तर काही एका साईडला एका कोपऱ्यामध्ये बसलेले होते. तर असं जसं आपण बर्फात आल्यावर कसं फील होते ना, तर तसं तिथे गेल्याच्या नंतर एक त्यांचं ते पेंग्विनचं स्विमिंग किंवा त्यांचं ते बसणं बघून आपल्यालाही कुठेतरी असं फिलिंग झालं की यार आपणही बर्फामध्ये आलेलो. पेंग्विन बघून आम्ही बाहेर निघालो, तर तिथे साईडलाच एक छान अशी ट्रेन ठेवली. तर ती ट्रेन बघून मला माझ्या आधीची आठवण झाली, कारण त्यालाही मी अशीच एक थॉमस आणून दिलेली होती. तर तिथून आम्ही बाहेर निघालो आणि समोरच मग नाश्ता होता. तर मुलांना मग थोडासा नाश्ता घेतलेला. तर मग त्याच्यामध्ये भरपूर वेगवेगळे प्रकार होते. तुम्हाला जो पाहिजे तर तसा तुम्ही ऑर्डर करू शकता. तर अक्षुनी तिथे गेलं तर बघितलं की आईस्क्रीम, तर आईस्क्रीम खायला घेतली, नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर मग आम्ही छान असं पुढचे जे ॲनिमल्स आहे तर ते बघण्यासाठी आलेलो. तर सीडी कुठेही चढायची गरज नाही, एकदम नॉर्मल आपलं साधं पायी पायी चालायची म्हणजे आवश्यकता आहे. तुम्ही जर व्हीलचेअर जर आणली असेल तर त्यावरही तुम्ही आरामात सगळे ॲनिमल्स वगैरे बघू शकतात. तर इथे आम्ही बिबट्या बघायला आलेलो. तर तिथे ऑलरेडी 2 बिबट्या होत्या आणि एक आतमध्ये जाऊन बसलेला होता. तर ते आम्हाला जवळून काही बघता आले नाही, म्हणजे जवळ नव्हते, थोडेसे ते लांब बसलेले होते. तर बघता बघता आम्हाला हे सगळं दुपार झालेली, तर ऊनही थोडंसं म्हणजे जाणवायला लागलं होतं. त्यांच्या नावाने उद्यान आहे. आम्ही पहिलं नाव या व्हिडिओचा हा पहिला पार्ट आहे. तर या व्हिडिओमध्ये असंच नवीन नवीन गोष्टी बघायला भेटल्या. तर दुसऱ्या पार्टमध्ये यापेक्षाही अजून सुंदर छान गोष्टी आहेत.